नमस्कार. आजच्या भागाचं शीर्षक आहे सरावाचे सभागृह. तोतोचान शांतपणे चालली होती आणि अधूनमधून तिच्या चेहऱ्याकडे बघत रॉकीसुद्धा चालला होता. ते दोघेही बाबांच्या वाद्यवृंदाचा जिथे सराव होत असे त्या सभागृहाकडे चालले होते. एरवी तोतोचान कुठेही जायचं म्हणजे उडत उडतच चालत असे. ते सभागृह त्यांच्या घरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. बाबा त्या वृंदाचे प्रमुख होते आणि प्रमुख असल्यामुळे ते व्हायोलिन वाजवीत असत. एकदा त्यांच्या कार्यक्रमाला गेलेले असताना तोतोचानला एक गंमत बघायला मिळाली. सगळा कार्यक्रम संपल्यावर संयोजक मंचावरून खाली आले. प्रचंड टाळ्या वाजवणाऱ्या प्रेक्षकांकडे बघून त्यांनी मान झुकवली आणि नंतर बाबांशी हस्तांदोलन केलं आणि मग सगळा वाद्यवृंद उठला. आई, त्याने असं का केलं? तोतोचाननं विचारलं. अगं, चांगला कार्यक्रम केला म्हणून त्यांना वाद्यवृंदाचे आभार मानायचे होते आणि बाबा त्या वाद्यवृंदाचे प्रमुख आहेत की नाही, म्हणून त्यांनी धन्यवाद दिले. त्यांना एकदा धन्यवाद दिले तर सगळ्यांना दिल्यासारखे होतात. तोतोचानला त्या सभागृहात जायला आवडायचं, कारण तिथं सगळी मोठी माणसं असायची आणि ती तऱ्हेची वाद्य वाजवायची. याहूनही तिला जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे संयोजक रोझेनस्टॉक यांचं गमतीदार जपानी. बाबांनी तिला सांगितलं होतं की जोसेफ रोझेनस्टॉक हे युरोप खंडातले प्रसिद्ध वाद्यवृंद संयोजक होते. तिकडे हिटलर नावाच्या माणसानं लोकांना फार त्रास द्यायला सुरुवात केली होती आणि म्हणून त्या रोझेनस्टॉकनं जपानला पळून यावं लागलं. बाबांना त्यांच्याबद्दल खूप आदर होता. तोतोचानला जागतिक परिस्थितीची कल्पना नव्हती, पण त्या सुमारास हिटलरनं युरोपमध्ये जूनवर अत्याचाराला सुरुवात केली होती. असं झालं नसतं तर रोझेनस्टॉक जपानला कधीच आले नसते. रोझेनस्टॉक आपल्या वाद्यवृंदाकडून युरोपमधील प्रथम दर्जाच्या वाद्यवृंदाच्या दर्जाची अपेक्षा बाळगून होते. त्यामुळे प्रत्येक सरावाच्या वेळी ते ओरडत असत, मी इतका प्रयत्न करतोय पण तुम्ही प्रतिसादच देत नाही. अशाने आपला दर्जा कसा सुधारणार? अशा वेळी हाईदो त्यांना समजावत असे. तो छान जर्मन बोलायचा. आम्ही सुद्धा खूप प्रयत्न करतोय, पण आमचं तंत्र तितकंसं प्रगत नसल्यामुळे अजून चांगलं जमत नाही आहे आम्हाला, पण आम्ही सुधारण्याचा मनापासून प्रयत्न करू. अशा प्रसंगाचं तोतोचानला फारसं गांभीर्य वाटायचं नाही. पण कधी मात्र रोझेनस्टॉक रागाने इतके लाल व्हायचे की तिला वाटायचं की त्यांच्या डोक्यातून आता वाफा निघणार. तेव्हा मात्र तोतोचान तिच्या आवडत्या खिडकीपासून दूर व्हायची. मग आसपासच्या मैदानात रॉकीबरोबर बसून ती पुन्हा सराव व्हायची वाट बघायची. एरवी रोझेनस्टॉक खूप चांगले होते. त्यांचं जपानी बोलणं तर मजेशीर होतं. कुरोया सांग कुणी काही वाजवलं की ते त्यांच्या गमतीशीर पद्धतीने म्हणायचे, कुरोयांग सांग. छान. तोतोचान सभागृहात कधीच जात नसे. तिला बाहेर उभं राहून खिडकीतून आतलं संगीत ऐकायला आवडायचं. कधी कधी सराव थांबला असताना बाबा बाहेर आले तर तिला तिथे उभे असलेले बघायचे. अरे, तू बाहेर उभी आहेस होय? आणि रोझेनस्टॉकनी तिला बघितलं तर त्यांच्या मजेशीर आवाजात ते म्हणायचे, गुड मॉर्निंग किंवा गुड डे. आणि ती आता मोठी झाली होती तरी तिला कडेवर घेऊन तिचे पापा घ्यायचे. तोतोचानला थोडंसं संकोचल्यासारखं वाटायचं, पण तरी तिला रोझेनस्टॉक आवडायचे. ते काही उंच नव्हते. किंचित लांब नाक असलेले ते चंदेरी काडीचा चष्मा घालायचे, पण त्यांचा चेहरा मात्र रुबाबदार होता, अगदी एका मोठ्या कलाकारासारखा. तोतोचानला किंचित पाश्चात्य वळणाचं पण काहीसं पुराण झालेलं ते सभागृह आवडायचं. सेंझोकूच्या तळ्यावरून वाहणारे वारे ते संगीत सभागृहापासून दूरवर वाहून नेत आणि संगीताचे सूर साऱ्या आसमंतात पसरत. कधीकधी सोन मासळी विकणाऱ्या फेरीवाल्यांची हाकसुद्धा त्या संगीतामध्ये अगदी मिसळून जाई. किंग यो, ई किंग यो. धन्यवाद.